तेव्हा आता इथे ना आपण एक छोटीशी लॉबी एक 3 BHK आम्ही डिझाइन केला होता. त्याला आम्ही टाईल्स आणि फ्लोर पॅनलचं कॉम्बिनेशन केलं होतं. है ना? ह्या टाईल्स आहेत. थोड्याशा याला आपण म्हणतो ना सबवे टाईल म्हटलं जातं त्याला, नवीन आता प्रोडक्ट आहे. सबवे टाईल बरोबर हे ग्रीन याचं डिको केलं याला. राईट? मग इथून एंट्रन्सला आपण आलो. इथून एंट्री केल्यानंतर सेफ्टी डोर, त्याच्यानंतर हा थोडासा एक सिंपल ग्लास वर्क दिला आहे. आणि इथून आपण इथून मध्ये ही एंट्रन्स, ही ग्लासची बुचिंग वगैरे केली. सिलिंग बघायला, सिलिंगला पण थोडस तुकडीवर केलंय. ही ग्लास पण तुकडीवर केलेले आहे, चॅम्पिंग वगैरे हा पोर्शन आहे. म्हणजे सिलिंग एकदम अशी क्लास वाटते. ओके. मग ह्या लॉबी मधून आल्यानंतर इथे बंगली दिली आहे. मागे त्याला तो फ्रेंच डोर आहे. आणि असंच मग हा फ्लो कंटिन्यू केलाय. आता इथे वापरताना आम्ही काय केलं की हा पेस्टल ग्रीन घेतलाय. एकदम नॉर्मल पेस्टल ग्रीन आहे. सगळीकडे तीच गेलं. वॉलपेपर पण तसाच आहे. त्या याच्यामुळे किती स्टँडिंगमुळे आपला जो लॅम्प आहे, आपला काय म्हणतात त्याला, क्लॉकमुळे मजा आली. त्याला सेम तसंच हा मॅच केलाय. फ्रूट पॅनल आणि ग्रीन. हा पेस्टल ग्रीनला थोडा कॉन्ट्रास्ट घेतलाय का? इथे मग 3+2+1 अशी सिटिंग प्लस 2 साईड टेबल, सेंटर टेबल. हा एक सिंपल सेंटर सेटिंगचा लेआउट आहे. याला पार्टिशन आहे. ते पार्टिशन किचनचं पार्टिशन आहे. म्हणजे तिकडून व्हिजन टॉप होते आणि स्टील आपल्याला तो त्याचा ऍक्सेस पण मिळतो. इथे हा डायनिंग असं इथे याला कनेक्ट केलाय. छोटीशी स्पेस होती. मग ह्या जागा आपली खूप जागा आहेत. मग 1, 2, 3, 4 चारच चेअर याला घेतलाय. वरती हँगिंग घेतलंय आणि हा कनेक्ट इथे बार टू हा किचनला कनेक्ट आहे तिथे. म्हणजे इथून सर्व्हिस पण करता येते कुकिंग झाल्यावर आणि छानसं डायनिंगचा फील पण मस्त येतो. आणि मग हा किचन सेम पार्टिशन पण त्याचप्रमाणे घेतलं. याला पार्टिशन थोडंसं हाईट आहे, त्यांना हवं होतं प्रायव्हसी. इथून आपण आल्यानंतर हा काही पूर्ण थीम सेम ठेवली आहे. आणि इकडून आल्यानंतर मग हा हाईड इथे एक वॉशरूम आहे. इकडे हाईड वॉशरूम आहे आणि हा मास्टर बेड आहे. हा तर एकदमच वेगळा आहे. याची वेगळी थीम ठेवली. सिंपल लाईट ग्रीन वॉलपेपर, त्याच्यानंतर हे शेअर कर्टन्स आहेत, कुशनिंग, त्याचे थ्रो कुशन्स पूर्ण मॅच केले. त्या टाईल्सच्या ग्रेन्स आणि याला सगळ्याला मॅच केलंय. तो तिकडचा जो डोर आहे बघा, तिथे पण ते ग्रुईंग केली त्याला. याच्या मागे वॉकिंग क्लोजेट आहे. याच्या मागे याच्या मागे वॉकिंग क्लोजेट आणि मग नंतर क्लोजिंग नंतर हे बघा इकडे स्पेस तुम्हाला क्लोजेट आणि वॉशरूम. इथे वॉशरूम आहे मध्ये. असा हा वॉशरूम, क्लोजेट आणि बेड. ह्या बेडची थीम एकदम मिनिमलिस्टिक वेस्टर्न, थोडीशी आपण म्हणतो बेस्ट टाईप मध्ये. एकदम पेंटिंग इथे ठेवले. इथे एक रूम आहे. हा रूम त्या काकूंचा रूम आहे. काकूंच्या रूम साठी जुन्या आजीबाईची खुर्ची, इथे आजीबाईची खुर्ची है ना. आजीबाईंची खुर्ची, छोटीशी बसण्याची जागा त्यांची आणि सिंपल थोडस त्यांना शांत वाटेल असं एक ग्रेश थीम दिला. इथे मोल्डिंग केली पण तिथे ना असं काही एलिमेंट्स वगैरे टाकत नाही, बसतो एकदम सिंपल ठेवलं ते, जे आपल्या भिंतीला एकदम मजा येईल. म्हणजे आजीबाईंना आपल्या छान वाटेल. मग आजीबाईंना कोणी भेटायला आलं तर मग छोट्या जागेत आम्ही बसायला जागा केली. आजीबाईंना पण इथे भेटतं, इथे बसले 2 जण. आजीबाई इथे बसल्या, नातू इथे बसले, असं सगळं इथे केलंय. आणि मग आता इकडं हा त्या दादाचा रूम, रोनाल्डो स्पेशल रूम. हा थोडासा असा मस्त एकदम हे त्याचा नवीन टीनेजर म्हणतो ना आपण, तशा टाईप मध्ये. हे इथलं ते फरारी, त्याला काय म्हणतात,
मोटर स्पोर्ट्सच्या F1. F1 कुशन थोडस मोठं घेतलंय इथे, त्याला पार्टिशन्स आणि हा वॉर्डरोब आहे इथे, ओपनेबल वॉर्डरोब आहे. हँडललेस डिझाईन, पण कुठेच हँडल नाही, कुठेच तुम्हाला हँडल दिसणार नाही. सेम इथे पण मग तसंच आपण याला घेतलेलं आहे, पोर्शन आहे ही पूर्ण त्याची वर्क स्टेशन आणि हा थीम त्याचा आयडल हिरो. येस